जय गुरु. ऐकायला येतंय का माझं? जय गुरु ताई. अच्छा, हो, ऐकायला जय येतंय. गुरु. जय गुरु. जय. आपण काल इथपर्यंत केलं होतं का 10 पर्यंत? हा. हो हो. 11वं झालं होतं का मग पाऊस होईल हा ते. हा. हो, तेथे बी पडेल मग पाऊस पडेल. आणि हेही झालं होतं ना, ढग खूप पाऊस पडतो. आपण पुढे गेलो. नाही नाही. ओके. नाही नाही, इथे इथे थांबलं. हा. चला. 11व सुद्धा कदाचित कोणाला नीट ऐकायला मिळालं नसेल. बरं, तर anyway मी दाखवलंय तर मग हा. पडेल किंवा होईल. आपण पडणे म्हणजे पाऊस पडत नाही ना असा होतो तो, म्हणून आपण भविष्यती तो पुढे होईल पाऊस म्हणून अनंतरम पश्चात किंवा ततः वापरलं होतं. आणि पडण्यासाठी आपण भविष्यती, तो पाऊस पडेल म्हणून भविष्यती. ढग खूप पाऊस पाडतील. कोणी सांगेल का काय होईल याचं? आता पाऊस पडणेला इकडे हा वर्ष वर्ष असा धातू आहे, म्हणजे वर्षाव होणे पावसाचा. पाऊस पडणे म्हणजे काय, पाण्याचा वर्षाव होतो असं. तर वर्ष हो. धातून करायचं असतं हे. तर मेघाः विपुलाः वर्षा वर्षयिष्यन्ति. आता तीव्र खूपला काय म्हणू शकतो तुम्ही? विपुलाः म्हटलं मी. हा, खूपला. ओके. बहु बहु. बहुवर्ष का होईल. बहु. तर ह्याच्यात मेघा हा तीव्रम किंवा विपुलम और आहे ना तिकडे. तीव्रम किंवा विपुलम वर्षिष्यंती असं आहे. म्हणजे हा, वर्षिष्यन्ति. वर्षिष्यंती होणार ते. इकडे ते वर्षयिष्य. और आहे. और आहे. ठीक आहे. उप्स. वर्षिष्यंती. अशा प्रकारे आपले ही वाक्य झालेली आहेत. आपण आता पुढच्या स्लाइडवर जाणार आहे. 13वं कोणी सांगेल का? शेते, अनेक शेते ते आहेत. वर्षैष्यन्ति दाखवावं जरा एकदा. वर्षैष वर्षिष्यन्ति. अच्छा, हा. वर्षिष्यंती. तो हा, रफार, शांती. रफारचा आधी करायचा व, मग रफारचा उच्चार र, आणि मग शी. हा हा शिष्यंती असा आहे तो. हा. रफाराचा उच्चार असा असतो ना आपल्याकडे. हो हो, बर. थँक्यू. शेते पाण्याने भरतील. आता इथे भरणेला म्हणजे ते पाण्याने असं भरतील म्हणजे ते असं काही पूर्ण असं बास्केट किंवा बकेट नाहीये ना त्याने. त्याच्यामुळे इथे ना भूभव धातू अ, म्हणजे पूर्ण होतील अशा अर्थाने वाक्याचं रूपांतर केलं. हे मी सांगते कारण हे थोडंसं वेगळं आहे म्हणून. शेते म्हणजे भविष्यन्ति. हा, सॉरी. भविष्यात आहे. कारण ते अ, भरणेला असा शब्द इथे तो लागू होत नाही. हो, तो बादली असेल तर ती भरली तर ठीक आहे, ते बोलू शकता. शेत असं भरत नाही ना असं पाण्याने, म्हणजे विहीर नाहीये ना ती. त्याच्यामुळे इथे तो भविष्यंती हा शब्द वापरला गेलेला आहे. अनेक शेत आहेत म्हणून क्षेत्राणी. आता पाण्याने आहे ते नेशी निशी म्हणून ती तृतीया वापरली आहे. जलेन पूर्ण होतात, ती पाण्याने पूर्ण भरली जातात, म्हणजे दे आर फुल ऑफ वॉटर्स. म्हणजे आता हे इकडे इंग्लिशशी खूप जास्त संगडित मॅच होऊन जाते. पूर्ण हा भविष्यंती असं त्याचं वाक्य होईल याचं. काही काही वाक्य थोडी वेगळी वाटतील तुम्हाला, पण आता ते असंच आहे. ते आपल्याला अ, शिकायचं आहे. कारण मराठी थोडं वेगळं होतं आणि संस्कृत थोडस असं जेव्हा आपण लिहितो तेव्हा त्याचं जास्त पूर्णपणे असतं त्याचा. संस्कृतचे तुम्ही अर्थ बघाल ना ते जास्त पूर्णत्वाला गेले. डिटेल. हा, हा. डिटेलमध्ये असतात त्यांना. कारण त्याची संस्कृतची शब्दसंपदाच एवढी आहे की तो एक्झॅक्ट अर्थ असतो. पण मराठीचं तसं नसतं. मराठीचं आपण असं जवळपास जवळपास असतो कारण तो संस्कृत मधून तयार झालेली आहे ना ती म्हणून. हं. 14वं वाक्य. त्यात म्हणजे आता ते पाण्याने भरलेले शेत आहेत त्यात धान्य उगवेल. कोणी सांगेल? तेषु धान्य तेषु धान्यानि रोहिष्यन्ति होईल का? एक्सलंट एक्सलंट. तेषु
धान्यानि रोहिष्यन्ति. ते धान्य आणि सस्यानी नाही न चालणार का? लिहिलंय. सस्यानी पण चालेल. हा सस्याने, धान्याला दोन्ही समानार्थी शब्द आहेत ना. हा, सस्यानी पण. पुढचं पीक. मग आता ते पीक छानपैकी आलेलं आहे, पाण्याने भरलंय, त्याच्यात धान्य आलंय, मग ते पाहून शेतकरी प्रसन्न झालेला आहे. मग आता इथे दोन आहेत, पाहणे ही एक क्रिया आणि प्रसन्न होणे एक क्रिया. पहिली क्रिया पूर्ण होऊन ती दुसरी क्रिया आहे, म्हणून तो काय वापरणार इथे आता तुम्ही? द्रष्टुम परत. धान्यं दृष्ट्वा कृषकः प्रसन्नः भविष्यति. हो, असं होईल का? दृष्ट्वा किंवा सस्यानी. धान्यम अनेक पिकं आहेत ना, म्हणजे ते एक नाहीये ना. सस्यानी हो, धान्यम. धान्य. एक मिनिट म्यूट करते, सॉरी या. अनेक पिकं आहेत तर त्याच्यात असं असणार आहे की सस्यानी दृष्ट्वा कृषकः प्रसन्नम भविष्यति. आता ते होतील पुढे, म्हणजे त्यांना ते जेव्हा बघतील तेव्हा ते होतील. आता पाहून म्हणून आहे तो कत्वा प्रत्यय आलेला आहे, दृष्ट्वा. ठीक आहे, प्रसन्नम भविष्यति. आता पुढच्या स्लाइडवर जाऊ. याच्यात काही 3 मध्ये शंका आहे का कोणाला? ठीक आहे, आपण पुढे जाऊ. यात तुझ्या घरी धान्य आहे काय? थोडस हा एक जरा आधीचं स्लाइड राहू देत ना जरा. हा. मी जर एकच फास्ट मिनिट हा. जात असेल तर तुम्ही मला सांगा बरं. हो, जरा तुम्ही हा नेहमीपेक्षा जर असं फास्ट जात आहे. नाही नाही, सांगा सांगा, तसं मला कळणार नाही. हो, बरं बरं. हो हो, थँक्यू. त्याच्यामुळे ते दृष्ट्वा येणार आहे, ते पाहून होतं, तेव्हा दोन क्रियापद असतात. जायचं का आपण 16? हा, ते दृष्टवा. गीतेमध्ये आहे ना, दृष्टवा तू पांडवानीकम. हा. म्हणजे आता ते तुम्हाला आता असं जेव्हा गत्वा प्रत्यय हे अशी येतील तेव्हा तुम्हाला आता लक्षात यायला लागेल, अरे 2 क्रियापद आहेत त्या वाक्यात, म्हणून हे करून हा खाऊन ते झोपतो. दृष्टवाचे कुठली दोन दोन धातू आहेत? नाही, कत्वा प्रत्यय दृष्ट लागलेला आहे. दृष्टवा, दृशपश्याला कत्वा प्रत्यय लागला, पाहून दृष्टवा असं आहे. कसला प्रत्यय लागलाय आधी काय म्हणत? नाही, ते आता अजून तुमचं झालेलं नाही. ते दृष्टवा हा शब्द तुम्ही लक्षात ठेवा की तो आपण त्या पहिल्या वाक्यात दृष्टुम केलं होतं ना. द्रष्टुम आहे, द्रष्टुम. तसं ते हा पण हे दृष्टवा आहे. हा एक हा ते असतो संस्कृत मध्ये, तो आत्ता नाहीये, तुम्हाला पुढे आहे. हा, ते बरं बरं, 10व्या 11व्या पाठात आहे. हा पुढच्या याच्यात हम्म. ते कत्वा प्रत्यय म्हणतात त्याला. तो आता अजून नाही, बरं बरं. पण म्हणजे तुम्हाला जर इंटरनेटवर सर्च करायचं असेल तर जेव्हा 2 क्रिया होतात, म्हणजे एक करून हा हा. क्रिया करून तुम्ही दुसऱ्या क्रियेत जाता, तेव्हा हे असं आणि त्याच्यात त्याला म्हणजे तो वेगळ्या प्रकारेच चालतो. त्याला ते वर्तमान काळाची तीतः अंती रूप लागत नाही, तो त ला वा असा लागतो. तर आता इथे दृश्य आहे, ते शच तो ट झालेला आहे आणि त्याला वा लागलेला आहे, तर त्याचं प्रोनाउन्सिएशन दृष्टवा आहे. म्हणजे तो पाहून. मग बरं बरं. पिऊन, मी पिऊन, पाणी पिऊन झोपतो, तर पित्वा असं. तो एक वेगळा तो धडाच असणार आहे तुम्हाला. तर ही एक क्रिया होऊन दुसरी क्रिया होते, म्हणून तो दृष्टवा आहे. हं, ठीक आहे, हो हो, थँक्यू. पुढे जाऊ आपण. तुझ्या घरी धान्य आहे काय? आता काय प्रश्न आहे, म्हणजे तो किमनेच चालू करायचा, म्हणजे एक हा. असं जरुरी नाहीये, पण एक छान असं होऊन जातं, आपल्या डोक्याला त्रास नाही येत. किम तव तुझ्या गृहे म्हणजे धान्य अस्ति. तव हं. तव तव गृहे हम्म. गृहे तव गृहे. धान्य. धान्य. सस्यानि धान्यमस्ति. आता एकच धान्य नसणार ना, आपण किम धान्यम तव सन्ति. गृहे सस्यानि अस्ति. संति. संति. सस्यानि. संती सॉरी संती संती. बरोबर. धान्य म्हणजे जास्त जास्त. संती. आपण इथे या धड्यामध्ये ना धान्य तुम्ही बहुवचनच धरा, म्हणजे असं ते सगळे अनेक धान्याचे कण आहेत. किम तव गृहे धान्यानि संती, तव गृहे धान्यानि संती वा, असाही होतो प्रश्न. हा, कारण हे असं आपण अरे काय तुझ्या घरी धान्य आहे का, असं आपण विचारतो ना. म्हणजे अरे
तू हे काय करतो आहेस, हा जो प्रश्नार्थकचा जे आपला ओघ आहे, आणि हा तुझ्या घरी धान्य आहे काय, हा वेगळा ओघ आहे ना, तर ते वाने पण हो हो. म्हणजे ते ओघाच आहे की कशा प्रकारे तो प्रश्न विचारला गेला. तर इथे कसं लिहिलंय त्याच्यामुळे ते कळत नाहीये, पण बहुधा त्याने असं विचारच असेल, तो कोणीतरी असेल, तो घरी आला असेल आणि त्याला धान्य हवं असेल, तर तो म्हणे अरे काय तुझ्या घरी धान्य आहे का, असं आपण जे विचारतो ना, त्याच्यामुळे तो वाही लावू शकता तो. म्हणजे कायच्या ऐवजी तो वा आला. किम किम, हा. कायसाठी. हा किमच्या किमच्या साठी, बरोबर. हो हो. ठीक आहे, पुढे. माझ्या घरी माझे वडील शेतात नांगर चालवतात. मम. हम्म. कोणी सांगताय का दुसरं? कोणी आहे का सांगा बरं, मी आज नावं नाही घेत आहेत. बरोबर. हा. मी सांगू? शुभांगीताई, मधुराताई, ज्योत्स्नाताई, कोणी सांगा बरं. कठीण वाटतंय का तुम्हाला म्हणून उत्तर येत नाहीयेत का, असं वाटतंय का? मम ग्रहे हं, बरोबर. मम मम ग्रहे मम करेक्ट. पिता हम्म. क्षेत्राणि कर्षति. आता एक असेल शेत, एकच शेत नांगरत असेल किंवा अनेक शेत नांगरत असेल, तर त्याचं ते वेगवेगळं होतं. तर आता इथे माझ्या घरी मम गृहे माझे वडील मम जनकः किंवा पिता, ते जे काही आकारांत उकारांत तुम्ही जे ठरवाल ते मम जनकः. शेतांत तई या प्रत्यय, मग क्षेत्रे, शेतात क्षेत्रे क्षेत्रे. बिकॉज क्षेत्रेषु किंवा क्षेत्रे, कर्षती किंवा कर्ष, आता बहुवचन असेल तर त्याच्यानुसार ते कर्ष धातूचं तुमचं रूप बदलेल, जे काही तुम्ही वापराल ते. तर आता क्षेत्रे कर्षती असं होणार. हा हा, बोल. मला एकच काल काल जे म्हटलं होतं ना मी, की हम्म, एका शब्दात दोन शब्द इन्क्लूड होतात, तसं मला आठवत नव्हतं ना काल. तर हम्म. ते हे कर्षती हा शब्द हा काही दिवसात म्हणजे 1-2 दिवसापूर्वीच कर्षतीचा शब्द नांगर चालवणे असा सांगितला होता. तर आता इकडे म्हणून मला वाटलं होतं की हलम हा शब्द वापरायला पाहिजे का, मग आता इकडे हलेन पण वापरलंय आणि कर्षती पण वापरलंय, असं का मत आहे? जर आता त्याच्यात कर्ष कृश कर्षती, कृष म्हणजे नांगर चालवणे असंच आहे, पण समजा बरोबर आहे ना? हम्म हा. तुम्हाला अपेक्षा काय आहे तुमच्याकडनं, तुम्ही नांगर चालवणे ह्याला कर्षती हा शब्दच वापरायचा आहे. पण आता समजा तुम्हाला नाहीच नाहीच आठवलं, आणि तुम्हाला करायचं असेल की हलेन हल हा शब्द वापरून जर तुम्हाला वाक्य करायचं असेल, तर ते हलेन क्षेत्रम कर्षती असं होऊ शकतं, आणि असं लिहिलं तरीही चालतं. म्हणजे आता या पण हलेन म्हणजे कुऱ्हाडीने वगैरे असं काही होतं का? हल हल आपलं जे हलेन शेतात कर्षती कुऱ्हाडीने नांगर नांगर नांगर. चालत. नांगर आहे ना, ते शेत कुऱ्हाड नाही, नांगर. प्लॉ करतो ना आपण. नाही नाही, कुऱ्हाडीने नांगरचं असं, हा नांगर बरं, काय माहित नाही. हल म्हणजे गोंधळ. नांगर. हल जे बलरामाचं हल आहे ना, तसं हा. त्याच्यामुळे. पण हे त्याच्यासाठी वाक्य लिहिलंय, जर समजा तुम्हाला नाही समजलं आणि तुम्हाला हल हा शब्द वापरायचा असेल, तर ते तसं वाक्य बनवा, अशासाठी तो दिलेला आहे. पण अपेक्षा तुमच्याकडनं कर्षती हेच वापरा असं आहे. हं? आता तुम्ही एक थोडेसे असे एक विचारायचं होतं, कुऱ्हाडीने नांगरतात असं शेत, असं आहे का? हलेन क्षेत्रम कर्षतीचा अर्थ. काही हल अगं कुऱ्हाड नाही. कुऱ्हाडीने आपण नाही, झाड हलचा अर्थ नांगरच होतो. हल हलचा म्हणजे हा, कुऱ्हाड. कुऱ्हाड नांगरच नाही होतो का काही. हलेनचा अर्थ? कुऱ्हाडच होत. हल म्हणजे नांगर, हल म्हणजे नांगर. अच्छा, बरोबर. कुऱ्हाडीने ठीक. हल दर म्हणतात की. हा ओ. झालं. प्रॉब्लेम म्हणजे काही अजून प्रश्न आहेत का याच्यावर? न आहे ना, हले नाही. हे झालं ना, करण झालं ना, म्हणजे साधन झालं ना, हलाने म्हणजे नांगराने, ते नांगराने, हा, हा, असं ते म्हणायचं. साधन झालं म्हणून त्याची तृतीया झाली. कळलं का? हम्म. साधन आहे त्याच्यात म्हणून. ते कसं वापरायचं याच्यासाठी ते कंसात दिलेलं आहे, एवढंच. पुढे जायचं का? सायंकाळी बैलांसह घरी येतात. आता ते सह वडील. सह साकम साधमसाठी तृतीयेची अपेक्षा असते. हे जेव्हा कधी तुम्ही सह साधम, सह सार्धम साकम हे शब्द असे
आले की तुम्ही ते असं डोक्यात फिक्सच करायचं की त्याच्या आधीचा अनेक शब्द वचन. येतच जाणार. अनेक वचन किंवा एक वचन ते त्या शब्दांवर आता ठरतं. पण तृतीय येईल, हा, बैलांसह हा. तर काय होणार याचं? संध्या समय. सायंकाले ते सह सायंकाले. हा ते ते पण होईल. वृषभाई. वृषभासह ही आहे म्हणून मी सह म्हणलं. गृहे आगच्छन्ति. वृषभ. वृषभाई ही होईल. हा. अनेक दोन येतात म्हणजे फुल अगत्य. सेट लिहिले. वृषभाहा म्हटलं. नाही भा हा नाही, वृषभाई ही होईल. एक मिनिट मी सांगते. सायंकाळीला तर तुम्हाला माहिती आहे शब्द होता बैलांसह. सह आलं की बैल या शब्दाची त्रुटी येईल. बैलाला काय म्हणणार आपण? तुम्ही एक तर बलिवर्ध बलिवर्ध किंवा बलिवर्धासह. कोणताही शब्द वापरा. आता ते अनेक बैल बुल्स आहेत ना, अनेक आहेत. तर त्याची तृतीया बहुवचन देवैही सारखी होणार. म्हणजे काय होणार? वृषभ वापरलं तर त्याची तृतीया काय होणार? वृषभाई ही. बलिवर्धैही. हो. बलिवर्दैही किंवा वृषभैही सह उत्तरेही. हरी येतात. गृहम आगच्छेत. आता संध्याकाळीला काय म्हणतात? सायंकाले. सायंकाले. हा, ते सायंकाले. लिहिलेलं नाहीये, ते सह झालंय. ते मी सायंकाले करते. थांब. सायंकाले. हम्म. सह पण बरोबर होईल ना, कारण ही कम्स लिहिले हा, ही कंस म्हणून ते मी कंसात टाकले ते. म्हणून ते सह असेल, म्हणून सह असेल. नाही, मी सायंकाळी ह्या शब्द लिहिलाच नव्हता चुकून, म्हणून मी तो टाईप हा केला. हा हा हा. हम्म. सह म्हणजे ते वडिलांसाठी आहे ते. हा, ते जे काही आधीचे ते माझे वडील माझ्या घरात शेत नांगरतात, नांगर चालवतात, आणि ते संध्याकाळी नांगर चालवून शेतात चालवून झालं त्यांचं की ते संध्याकाळी बैलांच्या सकट घरी येतात. बैलांना नाही ठेवत शेतामध्ये. काय बरोबर. सायंकाळी सह. सायंकाले सह वृक्षे बलिवर्धस गृहम साकम आगच्छति. चालेल का मॅडम इथे? करेक्ट करेक्ट. बली हो, साकम. चालेल. साकम सार्धम चालेल. पण आता इथे छानपैकी त्यांनी सह आधीच दिलेलं आहे, आता तेच वापरावं. म्हणजे कसं चुका हो कमी. हो बरोबर. हो हो. काही प्रश्न आहेत? आणि ती एकच व्यक्ती आहे म्हणून सह लिहिले. ही आहे म्हणून की आहे म्हणून. तो हम्म. आणि आगच्छति, सह आगच्छति. बरोबर. हो ना. याच्यात हा. हो. याच्यात तुम्हाला कसं आहे? आता ते आदरार्थी येतात, हे आदरार्थी आहे ते अनेक वचन नाहीये. नाही, करेक्ट. आदरार्थी येते म्हणून. हा. त्याच्या त्यामुळे आपण इंग्लिश वाक्य बघायला पाहिजे इथे, करेक्ट, अगदी म्हणजे तेच मग मी म्हणत कळतं. होते. जेव्हा तुम्ही वाक्याचं ट्रान्सलेशन करता तेव्हा नुसत्या हिंदी वाक्यावर राहू नका. त्याचं इंग्लिश वाक्य पण थोडंसं बघत जा, मग थोडा अंदाज येतो आपल्याला. आणि प्रॅक्टिस करताना पण तशीच प्रॅक्टिस करा. म्हणजे तुम्हाला ना नाहीतर येतात म्हणल्यावर आगच्छन्ति पण लिहायचे लोक, त्यामुळे इथं ही आहे हे दिसलं, त्यामुळे मी हा. म्हणलं की सह असायला हवंय ना असं. आता सवय लागली म्हणून की पेपर मध्ये खूप सरप्राईजेस येत. आगच्छति. जायचं का? ते काही आहे का कोणाला शंका? ठीक आहे, आपण पुढे जाऊ. नाही नाही. पुढे जाऊ. आता ते संध्याकाळी घरी आले की तेव्हा त्या घरीच दिव्यांचा प्रकाश असतो असं. तदा गृहे दीपकस्य प्रकाशः अस्ति. आता इथे दीपकस्य प्रकाशः अस्ति. तर आता इथे ना दिव्यांचा प्रकाश असतो, चाचीचे. दीपकानां. हा. हा, दिव्यांचा प्रकाश असतो. दीपकानां. दीपकानां. तदा गृहे दीपकानां. दीपक म्हणजे तुम्ही दीपकानाम किंवा दीपानाम असं वापरू शकता. प्रकाश असती. फॉर इंग्लिश ट्रान्सलेशन त्यांनी तिथे दिलंय बिकॉज इंग्लिशचं थोडंसं वेगळं होऊन जाते. देन देअर इज अ लाईट इन द तदा हाऊस. गृहे. आता जे कोणी इंग्रजीतनं करणारे असतील, आता तेव्हा सरांनी जेव्हा पीपीटी केलं तेव्हा काही तेव्हा क्लासमध्ये काही लोक इंग्रजीवालेच होते, तर त्यांच्यासाठी सरांनी लिहिलंय की इंग्लिशचं ट्रान्सलेशन तदा गृहे दीपम भवती बिकॉज इट देन देर इज अ लाईट इन द हाऊस. म्हणजे त्याच्यासाठी ते भवती वापरलेलं आहे. तर ते इंग्लिश ट्रान्सलेशनचं जर तुम्ही असं केलं तरी जे कोणी इंग्लिश मधून करणार असतील त्यांना ते तसं पण चालून जाईल. पुढे
मी नावं घेऊ का कोणाची? बरं. शैलजा ताई आहेत का? सुजाता नाईक आहेत का? दिलीप आहेत का? अचला प्रभू? तर फक्त आपण ते न आता खादंती केलं चालेल का? सुजाता आहे. सॉरी, दिलीप सर काय म्हणत ते होते? ते न खादंती, ते भोजन करीत नाही. ते ते भोजन भोजनम न कुर्वन्ति. न कुर्वन्ति असं झालं. नाही ते भोजनम न कुर्वन्ति. भो- भोजन करण्याला न कुर्वन्ति. खादंती पण चालेल. हा, इकडे खादंती कुरु नाही, करत नाहीत ना भोजनम. ते इकडे मी चुकून ते सिंग्युलर केलेलं आहे. ते करोशी होत नाही का? नाही, त्वम नाही आहे ना. तू असेल तर करोशी येणार ना, तू असेल. कुर्वन्ति, कुर्वन्ति करोशी, कुरु काय? कुर्वन्ति येईल कारण तो वर्तमान काळ आहे ना, आता हो सध्या हो करत नाही. करीत नाही म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स. हा. सिंपल त्यामुळे प्रेझेंट ते करेक्ट. कुर्वन्ति येईल असं वाटतंय कारण आणि अनेक वचन आहे, हम्म, ते आहे. ते आहे. पुढे केवळ दूध पितात म्हणजे ते घरी जेव्हा वडील येतात तेव्हा त्यांच्या घरी ऍक्च्युली दिव्याचा प्रकाश असतो. ऍक्च्युली ते ते वरचं बरोबर होतं स्टेटमेंट आहे का? ना, ते आदरार्थी आहे ते. आदरार्थी बरोबर होतं, मला पण तेच म्हणायचं होतं आता. तेच ते ते म्हणजे वडील आदरार्थी होतं. सह मी विचार करते असं काय झालं. हा, बरोबर. घरी येत मग ते दे नको वडील. इकडे, हा, ही वडील पाहिजे, ही पाहिजे. पाहिजे, तो ही येते. ही डू नॉट, ही डज नॉट पाहिजे, ही डज नॉट, ही डज नॉट. ही डज. ते म्हणजे ते ते जे वडील आहेत ते. हा हा हा, जाऊ द्या, आता इथे मला टाईप नाही करता येत आहे, पण ठीक आहे, आपल्याला समजलेलं आहे. मी पण आता समजलं. हा, झालंय, मी पण केलं नाही त्याच्यामुळे. तर ते जे वडील ते घरी तेव्हा आले, भोजनम न करोती. हा बरोबर. ते भोजन ते जेवण नाही करत संध्याकाळचं. ते काय करतात? ते फक्त दूध पितात. मग काय म्हणजे ते म्हणजे ते जे वडील आहेत. केवलः दुग्धम तू पिबती. केवलम दुग्धम पिबती. हम्म. किंवा सह दुग्धम एव पिबती पण होईल. तो म्हणजे माझा दुधाचं, तो दूधच म्हणतो ते दूधच होतं पितो. ना. हा, दूधच पितो असं म्हणूया. किंवा दुग्धम जे मोरेश्वरांनी सांगितलंय, तेही बरोबर आहे. केवलम दुग्धम पिबत. की हा, पूर्ण. आता इथे कसं आपण वेगवेगळी वाक्य केलीत त्याच्यामुळे ते असं वेगळं वाटतं आपल्याला, पण तुम्ही एका पॅरेग्राफ मध्ये ते लिहिलं ना की ते बरोबर वाटतं की हा, तदा गृहे दीपानां प्रकाशः अस्ति सह भोजनं न करोति दुग्धम पिबती. केवलम दुग्धम पिबती असं ते वाचायला पण बरोबर वाटतं एकदम. हम्म. हम्म. म्हणजे एका वाक्यातलं ते खूप सुंदर वाटतं वाचायला, ऐकायला पण असं. पुढे जायचं का? आता त्यांनी हो. मस्तपैकी ते दूध पेले, सगळं छान केलं त्यांनी. आता ते कुठे नंतर ते क्लब मध्ये गप्पा मारायला जातात. क्लब मध्ये म्हणजे आता इथे क्लबचा ऍक्च्युली अर्थ म्हणजे गावाच्या कट्ट्यावर वगैरे जात असतील ते वडील त्याचे गप्पा मारायला. तर मग हम्म. हो, तुला कोण कोण बोलताय का? मी नाव घेऊ का? शैलजा, माधुरी, उषाताई, वैशाली, वासंतीताई, कोणी आहे का? काही सांगू का? पश्चात गोष्टीगृहे गोष्टी करोती येईल का? काय मारतात, हा, गप्पा करोती. मारतात काय? पण गप्पाला तुम्ही गोष्टीच्या ऐवजी ना तुम्ही एक चांगला शब्द असा आहे, मागे वार्ताधिकम वार्तालाप. वार्तालाप. हा. आपण वार्तालाप. वार्तालाप करतो ना. अनंतरम, पश्चात, ततः काही वापरा. गोष्टीगृहे ते जे आपल्याला खूप आधी गेल्या ह्याच्यात आलं होतं ना, गोष्टीगृहे वार्तालापम करो. ठीक आहे. मग आता ते असं छानपैकी ते असं गप्पा मारतात, दूध पितात आणि त्याचे वडील असे शेतातनं काम करून आल्यावर रिलॅक्स झाल्यावर ते अशा प्रकारे ते सुखी आहेत असं त्याचं म्हणणं आहे. तर मग काय येणार याचा अर्थ? आता गेल्याच लेक्चरमध्ये आपण अशा प्रकारचा एक शब्द वापरला होता. अतएव आहे ना. आपलं खूपच डिस्कशन झालं होतं त्याच्यावर की ते इत्थम. हा, बरोबर, इत्थम. तर कोणी सांगेल का व आता? अनेन. हा, इत्थम
ते ते सुखी सुखिनः ते भवन्ति. भवन्ति. म्हणजे आता ते वडील बरं, म्हणजे तो सह वापरायचा आपण तिकडे, म्हणजे ते म्हणजे ते वडील काय होईल? इत्थं सः इत्थं सुखी सः सुखिनः भवति. हम्म. अशा अशा अस्ति भवति. भवति बरोबर. भवति आहेत संतुष्ट होतात असतो. ते, हा सुखी होतात बाबा ते. किंवा असती पण चालतं, असं काही नाही, असती असेल तर पण हं. आहेत म्हणजे होतात बाबा ते, असं छानपैकी असं क्लब मध्ये जाऊन गप्पा मारून दूध पिऊन ते सुखी होतात. हम्म. पुढे पुढचं वाक्य आहे. मग आता तो जनरलाइज करतो की बाबा जे खेड्यात राहतात ते शेतकरी होय. म्हणजे द फार्मर्स लिव्स इन द विलेजेस. कृषकाः खेटके निवसन्ति. ये खेटकेषु निवसन्ति हा करेक्ट. जे ते खेड्यात कृषकाः राहतात भवन्ति. ते कृषक होतात. होणे आहे इथे, त्याच्यामुळे ते संती असणार. जेच्या ऐवजी ते जे मराठीतलं झालं तर ये संस्कृत, ये खेटकेषु निवसती ते ते कृषक कृष्ण संते. जे खेड्यात राहतात. पण इंग्रजी वाक्यात त्यांनी ये म्हणजे जे आणि ते असं म्हणजे म्हटलं वेगळं, नाही. फार्मर्स लिव्ह हा इंग्रजीचं म्हणजे वाक्य कृषक वेगळं होणार. हा करेक्ट. कृषकाः खेटकेषु निवसन्ति. निवसंती पाहिजे ना, मलाही वाटतं असं हा पाहिजे. निवसन्ति राहतात. सॉरी. ते कृषक फार्मर्स म्हटलंय ना, अनेक वचन आहे. अनेक वचन तेच. ये खेटकेषु निवसन्ति, चेंज केलं, ते कृषक. आता अशा प्रकारे आपल्याला शब्द झालेले आहेत, वाक्यांची रूपांतर 25 झालेली आहेत. तुम्ही आता काय करा, हे तिकडे होतला भवती म्हणलं तर चालतंय का? भवंती होत आले तर शेतकरी होत असं लिहिले ना, तर भवंती चालतं का म्हणे? कसं म्हणजे होत ते शेतकरी होत असं आहे ना, म्हणजे किंवा जे खेड्यात आहेत म्हणलं तर आपण शेतकरी संती होतात. म्हणतो, आणि जर हो हा चालेल तसं. हो बोला मोरेश्वरजी. आता आपण खेटकेशू हे खेड्याचं अनेक वचन आहे ना, शू लागलं ना, हो बहुवचन आहे. बरोबर ना, खेड्या बहुवचन आहे ना. मग ते बहुवचन. शेतकरी सुद्धा अनेक वचनच झालं, म्हणजे कृषक असेल का? कृषक हा बरोबर, तुमचंही बरोबर. हा हा. हो बरोबर आहे. अरे एकदम असं एकदम फटा होत यायला लागली तुमची. वा वा, बरं आहे. बारीक बारीक चुका. अरे नाही नाही, होतात, कारण त्यावेळेला कसं आम्ही जेव्हा लिहिलं हे, तेव्हा कसं आपली मर्यादा असते ना एखादी गोष्ट लिहायची. कधी टायपिंग मिस्टेक होते, कधी आपली आमचंही नॉलेज कमी होतं तेव्हा. तर तेव्हा जे लिहिलं गेलं ते लिहिलं गेलं. मग अशा वेळी मस्त चांगला असा रिव्ह्यू पण होऊन जातोय. चल आता आता पुढे जायचं का? या 25 नाही, वाक्यांमध्ये आता इथे शंका आहे? प्रभातला गोष्टीगृहच म्हटलंय बघा. गोष्टीगृह. अनंतरम हम्म. वार्तालापम करोती तर गोष्टीगृह म्हणजे क्लबातला आपला शब्द राहिला का? पश्चात गोष्टीगृह क्लब आहे वार्तालापः ना. करोती. जिथे तुम्ही गोष्टी करता ते घर म्हणजे क्लब, म्हणून हा गोष्टीगृह. क्लबला गोष्टीगृह हम्म, जायचं तिकडे आणि मस्त हम्म, गप्पा मारायच्या घरात जाऊन. तेव्हा हम्म. गोष्टीगृहे वार्तालापम करोती. करवते. हम्म क्लबला गोष्टीगृहच असं आहे शब्द. असे तसे संस्कृतचे शब्द खूप छान आहेत म्हणजे असे आपल्याला असं अर्थ लावता येतो त्या शब्दांचा चांगल्या. हो, आता मी हो तुम्हाला हो बरं. करेन की हे जे ट्रान्सलेशन तुम्ही कराल ना, ते एक असं पॅरेग्राफ सारखं लिहा आणि ते वाचा. ते जास्त त्याचा हा अर्थ चांगला लागेल. बरोबर. ते हम्म. पॅरेग्राफ सारखंच वाचायला पण ते ऐकायला आपल्याला स्वतःला पण छान वाटतं. तुम्ही पाहिजे तर स्वतःचा आवाज रेकॉर्ड करा आणि ते वाचा. ते खूप छान वाटतं आणि आपल्याला लवकर कळतं पण. कारण ते आम्ही असं वाक्य वाक्य सांगतो ना, मग ते खूप पटकन आपल्याला मागच्या वाक्याशी पुढच्या वाक्य कसं निगडीत आहे ते कळत नाही. चला आता हम्म. आपण पुढे जाऊ. कोणाला काही शंका नाहीये तर आता तुम्हाला आकारांत शब्द आहे हा, माला. गार्गी? माला हा शब्द आकारांत शब्द आहे.
आता ह्याचं शब्दरूप तेच आहे, कर्ता कर्म करण संप्रदान अपादान संबंध अधिकरण संबोधन. असंच कर्ता कर्म को करने से द्वारा संप्रदान के लिए अपादान से संबंध काके की अधिकरण में पर संबोधन हे अयो. हे असंच असं आहे. आता तुम्हाला काय करायचंय, मालाच अव्यय त्याला ते प्रत्यय लावायची जी काही तुमची आहेत ती दिलेली, ठीक आहे. आणि त्याचं बनवायचं म्हणजे माला माले माला हा, माला माले माला हा, म्हणजे जसं मालया मीन्स मालाने, माला हे म्हणजे माला आहे हा, म्हणजे गळ्यातली जी माळा असते ती आहे हा, तशा टाईप. म्हणजे माला नावाची मुलगी नाहीये ती, असं. म्हणजे तसंही करू शकता, माला नावाची मुलगी अज्युम करू शकता. तसंही करू शकतो. अरे हा, अज्युम करायला काही नाही, ऍज लॉंग एज तुम्हाला कळतंय काय आहे त्या शब्दाचा अर्थ, तर ते तसं तुम्ही स्वतः करा. तर कोणी हे वाचेल का? मी वाचू का? हा वाचा पल्लवी. माला आकारांत स्त्रीलिंगी शब्द. हम्म. माला माले माला हा प्रथमा. त्याचं हे वाचू का? नाही, असंच वाचा. मालाने, दोन मालांनी, अनेक मालांनी, असं नाही चालेल असं. बरोबर आहे का? हो, तुम्ही असं साधं पूर्ण टेबलच फक्त वाचा, माला माले बर माला बर. प्रथमा. माला माले माला हा प्रथमा, माला माले माला हा द्वितीया, मालया मालाभ्यां मालाभिः तृतीया, मालायै मालाभ्यां मालाभ्यः चतुर्थी, मालायाः मालाभ्यां मालाभ्यः पंचमी, मालायाः मालयोः मालानां षष्ठी, मालायां मालयोः मालासु सप्तमी, हे माले हे माले हे मालाः संबोधन. तर ह्याच्यात तुम्हाला लक्षात ठेवण्याची ही गोष्ट आहे की सप्तमी आता एकार नाही राहिलाय, तो याम झालेला आहे, हे लक्षात ठेवा. आणि माला सू होतं, पोटफोड्या श नाहीये, तो सू आहे. आणि षष्ठी इथे आता देवस्य नाही राहिलंय, माला या हा झालाय. पंचमी आणि षष्ठी इथे सारखेच आहे. 2-3 वेळा हे टेबल लक्षात घ्या. तृतीया, षष्ठी आणि सप्तमी याला हायलाइट करा, म्हणजे तुम्हाला तो फरक समजेल. तृतीयाला नाही, तृतीया सेमच आहे, माला माला मालया, देवेन सारखं, सॉरी देवेनच्या ऐवजी मालया आहे. तर जे मुख्य म्हणजे इथे जे षष्ठी सप्तमी आणि तृतीया आणि द्वितीया हे खूप प्रमाणात वापरलं जातं. द्विवचन तर वापरलंच जात नाही खूपदा असं. तर जे जास्त वापरलं जातं ते शब्द असे लक्षात ठेवा. याच प्रकारे दुसरी आकारांत स्त्रीलिंग रूप पण म्हणतात, जसं गंगा, शाला, कला इत्यादी. आणि ह्याचं ते आता ते समानच राहतं, चाचीचे चेचाची तया ती अर्थ एकच ना, म्हणजे देव किंवा फलसारखाच अर्थ घ्यायचा ना इकडे, म्हणजे असंच होणार ना. हा, म्हणजे आता समजा तई विभक्ती प्रत्यय वेगळे असते तरी. आहे ना, तर मालात, एका मालेत, हा 2 मालांमध्ये, हा अनेक मालांमध्ये प्रत्यय हम्म. सेमच असतात. ते थ्रू आउट म्हणजे काहीही करा, ते चेंज होत हा नाही. हा 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 प्रत्यय विभक्ती कधीच प्रत्यय. चेंज होत नाही, प्रत्यय खूपच हम्म समानच असतात. म्हणजे तृतीयाला हम्म. नेशीच असणार ते. नेईशी नेईशी. हा. ठीक आहे. हम्म हा मालाचा हम्म शब्द आहे, तुम्हाला हा टेबल पाठ करायचा आहे. म्हणजे असं आता मग पुढे मागे पूर्ण टेबल लिहायला येणार, जर दिला तुम्हाला तर तो यायला पाहिजे. असा देव बन हा. आतापर्यंत जे टेबल्स झाले ते टेबल्स तुम्हाला यायला पाहिजेत लिहायला. त्या अनुषंगाने तुम्ही पाठांतर करा. काही काही वेळाने तर तुम्हाला पाठांतर करायची गरजच नाही लागणार, कारण द्वितीयेत बघा 3 भ्याम असतं, 2 योहो असतं. एकार एकार, 2 एकार, 3 भ्याम, 2 योह. इकडे 2 आकार, भी ही, 2 भ्यह, आणि नाम आणि सुद्धा आपल्याला माहितीच आहे. बरोबर. आता आपण पुढे प्रत्येकाने आपापलं काहीतरी मेथड निवडली ना तर जास्त बरं आहे. अदरवाइज इट इज व्हेरी कन्फ्युजिंग. म्हणजे रिफर करून नाही तसं बघायचं, लिहून पेपर परीक्षा आपण म्हटली लक्षात ना ठेवू. तरी सुद्धा शक्य नाही होणार ते. छान बघू शकता युट्यूबवर. हे आता ह्याच्यानंतर कोरोना नंतर इतका छान कंटेंट झालेला आहे. जर तुम्हाला सर्च युट्यूबवर व्यवस्थित करता आला ना, खूप छानपैकी काही काही लोकांनी खूप छानपैकी हे कसं लक्षात ठेवायचे त्याचे लॉजिक्स पण दिलेले आहेत.
तर तसं स्वतःच स्वतः तुम्ही बघू शकता तिथे. आपण पुढे जाऊ. आता काही आकारांत शब्द आहेत स्त्रीलिंगी जे मालाप्रमाणे चालतात, ते दिलेले आहेत इकडे. तर कोणी वाचेल का? मी वाचू का? वाचा. अश्विनी. वाचा. रमा लक्ष्मी, शाला शाळा शाला, गोशाला गोशाळा गोशाला, पेटिका पेटी, मक्षिका मक्खी, सुका युका. किंवा झू, युका. चुका चुका नाही, यु य य यकृत मधला य, युका. सॉरी हा युका, हा सॉरी, युका किंवा झू, शिखा शेंडी, दीपशिखा दीपज्योती, निशा रात्र किंवा रात, वेला वेळ, दिशा दिशा, वर्षा पाऊस, पिडा पिडा दर्द, वार्ता वार्ता किंवा गोष्ट. आता ह्या सगळ्या मात्र हा शब्द असणार आहेत ते मालाप्रमाणे चालणार आहेत. मालाप्रमाणे. ओके. आता पुढचे शब्द आहेत. दुसरं वाचेल का? ताई मी वाचू का? वाचा वाचा ज्योत्स्नाताई. 20 वाचा. हा 15 ते 20 ना. कथा म्हणजे कथा, निद्रा म्हणजे झोप, बाला म्हणजे मुलगी, सभा म्हणजे सभा किंवा हिंदीमध्ये बैठक, भार्या पत्नी, स्नुषा सून. स्नुषा म्हणजे सून, हे लक्षात ठेवा. हा शब्द वेगळा आहे. स्नुषा. स्नुषा लक्षात ठेवा. स्नुषा. कोणी वाचेल 21 ते 26? वाचेल का दुसरं? दिलीप आहेत का? वाचून घ्या दिलीप. मी वाचू का? पुरिका पुरिका पुरी, कुंडलिका जिलेबी, कथिका कडी, सारिका मैना, नासिका नाक, लता वेल. आता इथे तुम्हाला लक्षात म्हणजे असे स्टार वाले शब्द आहेत ते पुरिका, कुंडलिका, कथिका हा असणार आहे. कुंडलिका म्हणजे आपल्याला नेहमीच ते असं काहीतरी वेगळं वाटतं. कुंडलिक म्हणजे काय, असं तो नावं असतात ना जनरली, तर ह्याच्यात खूप नंतर आठवत नाही हा शब्द, तर हा पाठच करायचा आहे. कुंडलिका म्हणजे जिलेबी. पुरिका म्हणजे पुरी सारखी असते ते. आपल्या पुरिका म्हणजे आपण पटकन असं पूर्णपणे वगैरे असा मध्ये चालले जातो आपण, पण पुरिका म्हणजे पुरी. कथिका म्हणजे आपण आपल्याला वाटतं अरे कथा वगैरे आहे कथी, तर नाही. कथिका म्हणजे कढी. हा आपली जी बेसनाची मस्तपैकी आपण करतो ती कढी, पकोडेवाली कढी. ठीक आहे. आणि सारिका खूपशी, आता तुम्ही ही नावं बघितलीत ना जी 26 नावं, त्याच्यातली खूपशी नावं ही ना आपल्या स्त्रियांची नावं असतात. स्त्रियांची आपली नावं इकारांत आणि आकारांत मध्ये असतात बघा. तर हे सारिका नाव कोणाच्या तरी दीपशिखा, सारिका असं आकारांत नाव, रमा, माला अशी स्त्रियांची नावं असतात ना, निशा. तर म्हणजे हे असं पण असतं ते पुरुषांची नावं अकारांताने असतात आणि स्त्रियांची नावं ही आकारांत किंवा इकारांताने असतात. ठीक आहे. लता, लता पण नाव असतं खूपच्या जणांचं. ठीक आहे. ह्याच्यात काही आहे का शंका? काही शब्द तुम्हाला कठीण वाटतात का? तुम्ही स्टार तर या शब्दांनाच करून घ्या की युका हा शब्द जो उवा, ज्या केसातल्या उवा असतात ना त्याला युका म्हणतात. नंतर जो दुसरा शब्द तुम्हाला कठीण वाटू शकतो तो म्हणजे शिखा. हा शिखा म्हणजे केसाची जी शेंडी असते ती. पुरिका, कुंडलिका आणि कथिका हे स्टार करा आणि स्नुषणाला स्टार करून घ्या. हे लक्षात. आता 1 मिनिट राहिला, पुढे जात नाही, पण मातृभाषेत अनुवाद करायचं तुम्ही करा. मग आपण उद्याच्या लेक्चरमध्ये ते पूर्ण करू. 31 तारखेला सांगितल्याप्रमाणे मी सरांना विचारलं तर आपला क्लास नसणार आहे, तेव्हा सुट्टी. तर मग जेवढं होत 7व्याचं PDF मिळेल का आपल्याला? हो, मी सरांना सांगितलंय द्यायला. सर देतील. सर आता बाहेर आहेत ऍक्च्युली, माहित नाही. सर करेक्शन वगैरे त्यांची सरांचं असतं ते सर करून देतील ते. ठीक आहे. मग आपण इथे थांबूया. मग पुढच्या लेक्चरला आपण मातृभाषेचा अनुवाद करू. पुढे 2 दिवसांनी संपून जाईल. 31 तारखेला मला वाटतं एखादा यातला शब्द मालाप्रमाणे चालवून बघायला हरकत नाही.